नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एका मिक्सिंगच्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा टाकायचा आपल्याला. बारीक रवा आहे. एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात. एक मीडियम आकाराचा टोमॅटो, एक मीडियम आकाराची शिमला मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर आहे थोडीशी, थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा धने पावडर. आता त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून ना एक बॅटर तयार करून घ्यायचंय. पाणी एकाच वेळेस खूप नका टाकू, थोडं थोडं टाका. तर हे बघा, मीडियम पेक्षा पण घट्टसर असं बॅटर आहे. अर्ध्या ग्लासापेक्षा थोडस जास्त पाणी आपल्याला लागलेलं आहे याला खूप पातळ किंवा असं मीडियम पण नाही ठेवायचं बरं का. मीडियम पेक्षा थोडस घट्टसर याची कन्सिस्टन्सी दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता एका पॅन मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि तेल मीडियम गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला असं पसरून टाकायचंय. आता आपल्याला दोन्ही बाजूने मीडियम टेम्परेचरवर 2-2 मिनिटं याला आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. 1.5 मिनिट झालेला आहे. याच्या किनारना अशा मोकळ्या करून घ्यायच्यात. शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या, म्हणजे कसं अवघड जात नाही कारण. आणि याला पलटून घ्यायचं. आता परत 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने याला आपण फ्राय करून घेऊ. बघा, व्यवस्थित त्यांना दाबून आपल्याला भाजून घ्यायचंय, शेकून घ्यायचंय आणि 4 मिनिटं आपण अलटून पलटून त्यांना फ्राय केल्यानंतर ना ते काही कच्चे राहत नाही. तर हे बघा, हे झालेले आहेत. आता यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर हे बघा, गव्हाच्या पिठाचा अतिशय सुंदर असा नाश्ता. तुम्ही याला कुठल्याही चटणी सोबत, नारळाच्या शेंगदाण्याच्या चटणी सोबत याला खाऊ शकता, टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी असा नाश्ता आहे हा. लहान मुलांच्या टिफिन साठी पण तुम्ही देऊ शकता. सुंदर असा नाश्ता, तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करा.